नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। बघा, मी तुम्हाला महाराष्ट्रातील काही पॉलिटिशियन सांगणार आहे। महिला आणि पुरुष दोन्ही आहेत त्यामध्ये। तुम्हाला त्यामध्ये जोड्या लावायच्या आहेत आणि सगळेच राजकारणी आहेत असं काही नाही आहे। राजकीय नेत्यांच्या काही मुलामुलींचा देखील यामध्ये समावेश असणार आहे। जोड्या लावून तुम्हाला कमेंट करायचं आहे आणि ज्यांच्या कमेंटला सर्वाधिक लाईक असतील त्यांना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विनर घोषित करणार आहोत। यापैकी बहुतांश जे मुलं-मुली आहेत, नेते आहेत, त्यांचं लग्न बाकी आहे। प्रणिती शिंदे अजून अविवाहित आहेत। महाराष्ट्र विधानसभेत त्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा निवडून आलेल्या आहेत आणि त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य आहेत। त्याचबरोबर त्या 2024ला आता खासदार झालेल्या आहेत। प्रणिती शिंदे या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत आणि यांची तुम्ही कुणासोबत जोडी लावाल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आदिती तटकरे या सुद्धा अद्याप अविवाहित आहेत, राज्यमंत्री आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत। सुनील तटकरे यांच्या सुकन्या आहेत। यांची जोडी कुणासोबत लागेल कमेंट करून सांगा। त्यानंतर रेवती सुळे, सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे यांच्या सुकन्या। आईच्या प्रचारासाठी रेवती सुळे पहिल्यांदा आपल्याला बारामतीमध्ये मैदानात उतरताना बघायला मिळाल्या लोकसभेला। यांची जोडी आदित्य ठाकरे यांच्यासोबत मधल्या काळात जोडली गेली अशा चर्चा होत्या, पण त्या सगळ्या फक्त चर्चात होत्या। तुम्ही बनवा आता नवीन जोडी आणि आम्हाला कमेंट करून सांगा। सक्सेना सलगर यांनी आपल्या वक्तृत्वानं अनेक सभा गाजवलेल्या आहेत। राष्ट्रवादीच्या मंचावर त्यांची तोफ धडाडत असते। सामान्य कुटुंबातून समोर आलेल्या आहेत। यांची जोडी कोणासोबत लागेल सांगा। त्यानंतर देवीजा फडणवीस, देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची सुकन्या देवीजा फडणवीस। फार काही अद्याप राजकारण किंवा इतर गोष्टींमध्ये समोर आलेली नाहीये, लहान आहे अजून, तिचं शिक्षण सुरू आहे। त्यानंतर प्रिया आणि श्रेया अशा 2 मुली भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या। एका मुलीचा विवाह सोहळा नुकताच पार पडला। श्रेया महाजन आणि अक्षर गुजर यांचा शुभविवाह जामनेरमध्ये 20 मार्च रोजी पार पडला। त्यानंतर उर्वशी ठाकरे, राज ठाकरे यांच्या सुकन्या सिनेमा जगतात तिनं पाऊल ठेवलंय अशी एक बातमी मागे मी वाचली होती। राजकारणात येण्याचं त्यांनी टाळलेलं आहे आणि उर्वशीने आपलं करिअर हे राजकारणाच्या व्यतिरिक्त निवडलेलं आहे। आता वळूया पुरुष मंडळीकडे। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचे सुपुत्र, पिता मुख्यमंत्री असताना मंत्री होते आदित्य ठाकरे। लग्न बाकी आहे, अजून लवकरच होईल अशी अपेक्षा आहे। आणि कुणासोबत लागेल आदित्य ठाकरेंची जोडी कमेंट करून नक्की सांगा। विनर व्हायचंय ना तुम्हाला, कमेंट करा। सुजात आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत अनेकदा सामाजिक कार्यात अग्रसर असतात, आंदोलनात देखील असतात। लग्न बाकी आहे, अजून वयानं तसे लहान आहेत अजून, त्यामुळे लग्नाची काही घाई तशी फारशी नाहीये। पार्थ पवार आणि जय पवार, अजित पवारांचे 2 सुपुत्र आपल्या फोटोंमुळं तर कधी आपल्या व्हिडिओंमुळं व्हायरल होत असतात। राजकारणात दोघांनी सुद्धा हळूवार पाऊल आता ठेवलेलं आहे। लग्न बाकी आहे, लावा मग जोडी। युगेंद्र पवार अजितदादांविरुद्ध बारामती विधानसभेत निवडणूक लढणार अशी चर्चा आहे। त्यानंतर चिराग पासवान, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊया थोडंसं। रामविलास पासवान यांचे सुपुत्र, मिले न मिले हम या चित्रपटात त्यांनी कंगनासोबत काम केलेलं आहे। यांची जोडी मीच तुम्हाला लावून देतो, चिराग पासवान कंगना राणावत। बाकी जोड्या तुम्ही लावा, कमेंट करा आणि काही विसरले असतील नावं तर ते देखील सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू। असाच विषय सुचला म्हणून सहज हा विषय आपण केलेला आहे। तसा राजकारणाशी या व्हिडिओचा काही संबंध नव्हता, मात्र व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया त्याबाबतही सांगा आणि पुढील कोणत्या विषयावर आम्ही व्हिडिओ बनवले पाहिजे ते देखील आम्हाला नक्की सांगा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये विनरसह, त्यामुळे जोडी लावायला विसरू नका। धन्यवाद, जय महाराष्ट्र।